पुढचा पार्ट डिस्कस करू. कुठला? क्लास आणि ऑब्जेक्ट. क्लास आणि ऑब्जेक्ट हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे इंटरव्ह्यूमध्ये पण. ठीक आहे. क्लास आणि ऑब्जेक्ट हा कन्सेप्ट बघायचा आहे जो की ॲडव्हान्स पायथॉनमध्ये येतो. याच्यामध्ये टोटल जे टॉपिक डिस्कस करायचे आहेत, क्लास डिस्कस करायचं आहे, ऑब्जेक्ट डिस्कस करायचं आहे, इनहेरिटन्स डिस्कस करायचं आहे, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन. ठीक आहे. एवढे सारे पॉईंट काय करायचे आहेत, डिस्कस करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर हा क्लास आणि ऑब्जेक्ट कन्सेप्ट झाला की आपण कुठं जाणार? डेटाबेस, MySQLला. समजलं? मग पायथॉन विथ SQLला कनेक्शन कसं करायचं, डेटा सेव्ह कसा करायचा, फेच कसं करायचा, अपडेट कसं करायचा, डिलीट कसं करायचं, हे CRUD ऑपरेशन. ठीक आहे. तर जे काही मागे प्रोजेक्ट केलेत आपण लिस्टवरती, टपलवरती, ते सगळे कुठं कन्वर्ट करायचे? डेटाबेससोबत कनेक्ट करायचे. समजलं का? तर बघा, सो पायथॉन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट, म्हणजेच थोडक्यात ह्यालाच काय म्हणतो आपण? OOP कन्सेप्ट म्हणतो. ह्यालाच काही ठिकाणी UPS कन्सेप्ट म्हणतात, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट. तर याच्यामध्ये जे कन्सेप्ट आपण पहिल्यांदा डिस्कस करणार तो क्लास डिस्कस करणार, आणि त्याच्यानंतर मग काय डिस्कस करणार? ऑब्जेक्ट डिस्कस करणार. ठीक आहे. तसं बघायला गेलं तर क्लास कसं असतं माहिती आहे? क्लास हा इमॅजिनरी कन्सेप्ट असतो, जस्ट इमॅजिन करणे. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय असतो? रिअल एंटिटी असते, जे रिअल आपल्याला दिसतो तो कोण असतो? ऑब्जेक्ट. आता जे आउटपुट येतात आपल्याला ते काय आहेत? रिअल व्हॅल्यूज आहेत ना, बरोबर आहे का नाही? जे आपल्याला आउटपुट येतात ते काय आहेत? सगळे रिअल व्हॅल्यूज आहेत. जसं की आता तुमच्या डोळ्याला बघा, आपल्या जर ह्युमन टेंडन्सीबद्दल जर विचार केला, आपल्या भाषेमध्ये जर विचार केला, तर ऑब्जेक्ट म्हणजे काय? जे तुमच्या डोळ्याला दिसतं ते काय आहे? ऑब्जेक्ट आहे. बरोबर आहे? जसं की लॅपटॉप ऑब्जेक्ट आहे. बरोबर आहे? आणि समजा मी असं विचार करतो की मला घर बांधायचं आहे, इमॅजिनरी. मला काय करायचं आहे? मला घर बांधायचं, पण घर आहे का? नाही, मला बांधायचं आहे. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतो आपण? क्लास कन्सेप्ट म्हणतो. एका क्लासपासून आपण मल्टिपल ऑब्जेक्ट तयार करू शकतो. काय म्हटलं मी? एका क्लासपासून काय तयार करू शकतो? मल्टिपल ऑब्जेक्ट. जसं की आता फॉर एक्झाम्पल मला घर बांधायचं आहे. मग आता घर बांधण्याच्या अगोदर मी सिव्हिल इंजिनिअरकडे जाईल, घराचा एक नकाशा बनवेल की घर कसं असलं पाहिजे, फ्युचर बिल्डिंग कशी असली पाहिजे. बरोबर आहे? मग तो काय झाला? जो बिल्डिंग बनवलेली आहे कागदावरती तो काय झाला? क्लास. आणि रिअल टाईममध्ये ज्यावेळेस बिल्डिंग उभारेल, जे सगळ्यांना दिसेल, तो काय झाला? ऑब्जेक्ट. मग आता मला सांगा, एका कागदापासून, एका कागदाच्या बिल्डिंगपासून तशा बिल्डिंग मी किती तयार करू शकतो? खूप साऱ्या ना. म्हणजे तो काय झाला? तो झाला क्लास. आणि त्याच्यापासून जे मल्टिपल तयार केले, मी काय तयार केले? ऑब्जेक्ट तयार केले. म्हणजेच ह्या क्लासपासून तुम्ही काय तयार करू शकता? मल्टिपल ऑब्जेक्ट तयार करू शकता. हे ह्युमन आणि प्रोग्रामिंगमधलं डिफरन्शिएट सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जो पहिला पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे, व्हॉट इज अ क्लास अँड ऑब्जेक्ट इन पायथॉन. आता पायथॉनमध्ये क्लास आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? जसं आपण आपल्या रिअल लाईफमध्ये बघितलं, क्लास काय असतो आणि ऑब्जेक्ट काय असतो. ठीक आहे. रिअल लाईफमध्ये ऑब्जेक्ट कुणाला म्हणतो आपण? ज्याला स्टेट असते. बरोबर आहे की नाही? स्टेट म्हणजे काहीतरी अवस्था असते. जसं की आता हा लॅपटॉप आहे, तर ह्या लॅपटॉपला काहीतरी अवस्था आहे का नाही? स्टेट आहे का नाही? काय स्टेट आहे त्याची? विड्थ आहे, हाईट आहे, कलर आहे. बरोबर आहे? एखादी कार थांबलेली आहे बाहेर, त्या कारला पण काय स्टेट आहे? काहीतरी त्याची हाईट आहे, त्याची विड्थ आहे, किती टायरची गाडी आहे, कलर कोणता आहे, डिझेल आहे काही पेट्रोल आहे. बरोबर आहे की नाही? हे काय त्याचे प्रॉपर्टीज आहेत. त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो ऑब्जेक्ट. क्लासला प्रॉपर्टीज नसतात, पण प्रॉपर्टीज कोणाला असतात? ऑब्जेक्टला असतात. ठीक आहे. आणि क्लास कसा कन्सेप्ट आहे? इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. आणि ऑब्जेक्ट कसं आहे? रिअल एंटिटी आहे, जे आपल्या डोळ्याला दिसते. आता पायथॉनमध्ये डोळ्याला काय दिसतं? व्हॅल्यू दिसतं. त्याला काय म्हणतो आपण? ऑब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे. तर बघा, सो क्लास काय आहे? पहिले डेफिनेशन आहे कोणाची डिस्कस करायची आहे? पहिले डेफिनेशन आपल्याला डिस्कस करायची आहे क्लासची. आता क्लास काय असतो? क्लास हा एक युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे. म्हणजे कोण डिफाईन करणार? युजर. जसं आपण बघितलं फंक्शनमध्ये, फंक्शन कसे असतात? दोन टाईपचे फंक्शन आहेत. कोणते कोणते? तसं तर 3 टाईपचे फंक्शन आहेत. लॅम्बडा फंक्शन एक आहे, युजर डिफाईन्ड फंक्शन आहे, आणि इनबिल्ट फंक्शन आहे. बरोबर आहे का? म्हणजे काय काय म्हटलं मी? इनबिल्ट फंक्शन जे की ऑलरेडी प्रेझेंट आहेत. लॅम्बडा फंक्शन म्हणजेच कसले फंक्शन? ज्याला नाव नाही. बरोबर आहे? त्याला काय म्हणतो आपण? ॲनॉनमस फंक्शन म्हणतो. बरोबर. लॅम्बडा फंक्शन कसं डिक्लेअर केलं? बाय युजिंग कुठला कीवर्ड? लॅम्बडा कीवर्ड. बरोबर आहे? लॅम्बडा
आर्ग्युमेंटची लिस्ट कोलन एक्सप्रेशन्स, बरोबर आहे, असं त्याचं सिंटॅक्स आहे. ठीक आहे, तर हे लास्ट टाइम आपण डिस्कस केलं. मग आता क्लास म्हणजे काय? क्लास आहे की युजर डिफाईन डेटा टाईप आहे. युजर डिफाईन म्हणजे कोण डिफाईन करणार? युजर डिफाईन करणार. त्याला कसा क्लास पाहिजे आणि त्या क्लासमध्ये त्याला काय पाहिजे. आता बघा, आपण लास्ट टाइम फंक्शन नावाचा टॉपिक डिस्कस केला. ॲट अ टाइम आपण किती फंक्शन राईट केले? एकच ना. पण आता मला काय करायचं आहे, मला मल्टिपल फंक्शन राईट करायच्यात, ते पण एका ग्रुपच्या खाली मला राईट करायच्यात. म्हणजे ते सगळे फंक्शन कुठे ठेवणार मी? एका ग्रुपच्या अंडर, आणि त्या ग्रुपला काय म्हणणार? क्लास. समजलं का? मल्टिपल फंक्शन्स किती पण फंक्शन मी राईट करू शकतो एका क्लासच्या अंडर, आणि ते कुठे ठेवणार? एका ग्रुपच्या अंडर ठेवणार. त्याला काय म्हणणार? एक नाव देणार मी त्याला, आणि त्या नावाने ते सगळे फंक्शन ॲक्सेस करणार. समजते का? त्याला काय म्हणतो आपण? क्लास म्हणतो. सो क्लास इज अ युजर डिफाईन्ड डेटा स्ट्रक्चर दॅट बाइंड, काय बाइंड करतो? एकत्र करतो. दॅट बाइंड द डेटा मेंबर अँड मेथड्स इन टू अ सिंगल युनिट. ठीक आहे, लक्षात द्या. आता हे वाक्य काय काय आहेत हे तुम्हाला थोडंसं बघा. क्लास म्हणजे काय? क्लास एक युजर डिफाईन डेटा स्ट्रक्चर आहे. डेटा स्ट्रक्चरमध्ये येतो क्लास. डेटा स्ट्रक्चर आपण कोणते कोणते बघितले? लिस्ट बघितलं, टपल बघितलं, बरोबर आहे, ॲरे बघितलं, स्ट्रिंग बघितलं. तर हे सगळे डेटा स्ट्रक्चर होते. त्या डेटा स्ट्रक्चरपैकी अजून एक डेटा स्ट्रक्चर कोणता? क्लास. क्लास काय बाइंड करतो? कुणाला एकत्र ठेवतो? डेटा मेंबर आणि मेथड्स. डेटा मेंबर म्हटलं की लक्षात ठेवायचं, डेटा मेंबर म्हटलं की व्हेरिएबल्स. ठीक आहे, डेटा मेंबर म्हणजे कोण? व्हेरिएबल्स. अँड मेंबर फंक्शन किंवा मेथड म्हणले की लक्षात ठेवायचं फंक्शन. बरोबर आहे. फंक्शन कसं राईट केलं? डेफ कीवर्डनी राईट केलं. आता याच्यामध्ये पण आपल्याला काय राईट करायचं? फंक्शन राईट करायचं. पण जेव्हा एखादं फंक्शन एखाद्या क्लासमध्ये जेव्हा राईट करतो त्याला फंक्शन नाही म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? मेथड. त्याला काय म्हणायचं? मेथड म्हणायचं. मेथड कधी म्हणायचं? जेव्हा एखादं फंक्शन आपण कुठं राईट करतो? क्लासच्या मध्ये, त्यावेळेस त्याला काय म्हणतो? मेथड. आणि तीच मेथड जेव्हा क्लासच्या बाहेर जाते तेव्हा ती काय होते? फंक्शन. ठीक आहे, कळलं? फंक्शनला आपण कसं ॲक्सेस करतो? फंक्शनला आपण ॲक्सेस करतो त्याच्या नावाने. केलं ना कॉल त्याच्या नावाने. आणि मेथडला कसं ॲक्सेस करतो आपण? क्लासच्या ऑब्जेक्ट तयार करून मग ॲक्सेस करतो. समजलं का? क्लासचा काय बनवतो आपण? ऑब्जेक्ट बनवतो. आणि त्या ऑब्जेक्टनी कुणाला कॉल करतो? मेथडला कॉल करतो. कळते का महेश? काय म्हटलं मी? मेथड कोणाला म्हणायचं? काय नाही समजलं? कुठलं पॉईंट नाही समजलं? फंक्शन माहिती आहे? फंक्शन कसं डिफाईन करतो? हां, डेफनी. बरोबर आहे, डेफ फंक्शनचं नाव. मग आता तेच फंक्शन जर मी क्लासमध्ये राईट केलं, ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? मेथड. तेच डेफ आपण कशामध्ये राईट केलं? क्लासच्या मध्ये, त्याला काय म्हणतो? मेथड. आणि तोच मेथड क्लासच्या बाहेर राईट केलं तर त्याला काय म्हणायचं? फंक्शन. काय म्हणले आता? ठीक आहे, कळालं? क्लास काय बाइंड करतो? दोघा जणांना बाइंड करतो, दोघा जणांना एकत्र करतो. कोणाकोणाला? व्हेरिएबल्स, जे आपण व्हेरिएबल डिक्लेअर केले. बरोबर आहे की नाही? num1 num2 ते काय झाले? ते मेंबर्स झाले क्लासचे. आणि दुसरं कोणाला बाइंड करतो? मेथड्स, म्हणजेच कोण? फंक्शन्स. ठीक आहे. फंक्शनला कसं कॉल करतो? त्याच्या नावाने. आणि मेथडला कॉल कसं करायचं? क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा आणि त्या ऑब्जेक्टनी कोणाला कॉल करायचं? मेथडला कॉल करायचं. ठीक आहे, कळालं? आता पुढे चालून तुम्हाला काही नावं येतील. क्लास लेवल व्हेरिएबल्स कोणते आणि इन्स्टन्स व्हेरिएबल कोणते, असे नावं येतील. क्लास लेवलच्या मेथड्स कोणत्या आणि इन्स्टन्स मेथड कोणत्या, हे नावं येत असले पुढे येतील हे. ठीक आहे, आणि हे समजून घ्यायचं की इन्स्टन्स मेथड कोणाला म्हणायचं, क्लास मेथड कोणाला म्हणायचं, इन्स्टन्स व्हेरिएबल कोणाला म्हणायचं, क्लास व्हेरिएबल कोणाला म्हणायचं, हे सगळे इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. कळलं का? तर बघा, कुणाकुणाला बाइंड करतो? हा दोघाला बाइंड करतो. डेटा मेंबर म्हणजे व्हेरिएबल आणि सोबत मेथड म्हणजे फंक्शन्स. अ क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट. क्लास काय आहे? एक ब्ल्यू प्रिंट आहे. आता ब्ल्यू प्रिंट म्हणजे कॉपी आहे. ठीक आहे. और अ कोड टेम्पलेट फॉर ऑब्जेक्ट क्रिएशन. एक टेम्पलेट आहे, एक ऑलरेडी टेम्पलेट ठरलेलं असतं. जसं आपण
वेबसाईट डिझाईन करताना टेम्पलेट यूज करतो ना वेबसाईटची टेम्पलेट म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऑलरेडी डिफाईन करून ठेवलेलं असतं की हे इथं डिफाईन करायचं, हे इथं डिफाईन करायचं, त्याला काय म्हणतो आपण टेम्पलेट. स्ट्रक्चर थोडक्यात, बरोबर आहे की नाही. आपण वेबसाईट टेम्पलेट डाउनलोड करतो, एखादं मला स्कूलची वेबसाईट बनवायची आहे तर मी काय करेन, एखादं टेम्पलेट शोधेन कोणतं चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये चेंजेस करेन. म्हणजे ऑलरेडी ते टेम्पलेटमध्ये काय होतं, ठरलेलं स्ट्रक्चर होतं की लॉग इनचं बटन इथं असलं पाहिजे, मेनू इथं असले पाहिजे, स्कूलचं नाव इथं असलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. तसं क्लासमध्ये ठरलेलं आहे, मेथड कुठं राईट करायचे आहेत, मेंबर कुठं राईट करायचे आहेत, त्याला काय म्हणतो आपण क्लास. कळलं का. आता क्लासमध्ये दोन गोष्टी येणार आहेत एकत्र, कोणते व्हेरिएबल आणि मेथड. याच्या अगोदर आपण व्हेरिएबल वेगळे डिफाईन करतो, फंक्शन आपण एकच राईट करत होतो, पण आता ह्या क्लासमध्ये किती फंक्शन येतील, मल्टिपल, रिक्वायरमेंट जेवढे असतील तेवढे. ठीक आहे. आता उद्या चालून आपल्याला प्रोजेक्ट करायचा MySQLमध्ये, आणि MySQLमध्ये प्रोजेक्ट करताना मी क्लास डिफाईन करेन, त्या क्लासमध्ये CRUD ऑपरेशन, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट सगळ्या मेथड राईट करेन. जेव्हा गरज पडेल तेव्हा मी ते मेथड काय करेन, कॉल करेन. कळते. मेनू ड्रिव्हन ॲप्लिकेशन बनवायचं, आणि मेनू ड्रिव्हनमध्ये एक दाबले की काय झालं पाहिजे, एक दाबले की इन्सर्ट झाला पाहिजे, दोन दाबले की अपडेट, बरोबर की नाही. असे कामं करायचे. 3ला डिस्प्ले झाला पाहिजे. मग हे सगळं कुठं राईट करेन, एकच फंक्शन राईट नाही करणार, मल्टिपल फंक्शन मी क्लासमध्ये राईट करेन. ठीक आहे. हे काम करायचं. कळते ना थीम हळूहळू काय काय आहे. ठीक आहे. आता या थीमवरती तुम्हाला पुढचे पॉईंट येणार आहेत. कोणते, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन कुणाला म्हणायचं. ठीक आहे. हे पॉईंट आता हे समजलं की पुढचे पॉईंट कसे होतात, इझिली समजून जातात. ठीक आहे. तर क्लास काय आहे, क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट आहे, एक कॉपी आहे, ऑलरेडी एक ठरलेली कॉपी आहे आणि एक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. सो युजिंग अ क्लास यू कॅन क्रिएट ॲज मेनी ऑब्जेक्ट ॲज यू वॉन्ट. आत्ताच आपण बोललो, जर एका बिल्डिंगचा कागद जर माझ्याकडे असेल, एका बिल्डिंगचा नकाशा माझ्याकडे असेल, तर त्या नकाशापासून किती बिल्डिंग उभारू शकतो मी, मल्टिपल. जेव्हा माझ्याकडे एक क्लास असेल तर त्या क्लासपासून किती ऑब्जेक्ट तयार करू शकतो, मल्टिपल्स. समजतंय. क्लास कसा आहे, इमॅजिनरी आहे. कागद कसा आहे, तो इमॅजिनरी आहे, फ्युचर प्लॅन आहे तो. पण ज्यावेळेस ते फ्युचरमध्ये जर बिल्डिंग तयार झाली तर तो काय झाला, ऑब्जेक्ट झाला. हे आपल्या भाषेमधलं झालं. प्रोग्रामिंगच्या भाषेमधलं वेगळं असतं. प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये ऑब्जेक्ट काय असतं, व्हॅल्यूज असतात. ठीक आहे. सो हे झालं क्लासबद्दल डिस्कशन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणाबद्दल डिस्कशन करायचं आहे, ऑब्जेक्टबद्दल. ऑब्जेक्ट काय असतो, ऑब्जेक्ट हा कुणापासून तयार होतो, ऑब्जेक्ट हा तयार होतो क्लासपासून, बरोबर आहे की नाही. त्या नकाशापासून, बिल्डिंगपासून काय तयार झाली, रिअल बिल्डिंग तयार झाली. त्या कागदापासून रिअल बिल्डिंग तयार झाली. म्हणजे क्लासपासून कोण तयार होतो, ऑब्जेक्ट. त्याला इन्स्टन्स म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात त्याला, इन्स्टन्स. क्लास इज अन इन्स्टन्स ऑफ अ ऑब्जेक्ट, इज अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. ठीक आहे. क्लासचा इन्स्टन्स कोण आहे, ऑब्जेक्ट. एका क्लासपासून किती ऑब्जेक्ट तयार करायचे, मल्टिपल. आता हे क्लास काय, ऑब्जेक्ट काय, एक्झाम्पल घेतल्यानंतर कळेल तुम्हाला की काय असतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्यानंतर दुसरं, इट इज अ कलेक्शन ऑफ ॲट्रिब्यूट. म्हणजेच थोडक्यात कलेक्शन ऑफ कोणते, व्हेरिएबल्स अँड मेथड्स. कळतंय. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल्स, कलेक्शन्स ऑफ मेथड्स और ॲट्रिब्यूट्स म्हणतो त्याला आपण. HTML मध्ये हा नाव येतो बघा, ॲट्रिब्यूट प्रॉपर्टीज, बरोबर आहे की नाही. ॲट्रिब्यूट कुणाला म्हणायचं, ॲट्रिब्यूट कुणाला म्हणतो, इमेजचे ॲट्रिब्यूट काय आहेत इमेजचे ॲट्रिब्यूट, हाईट, विड्थ, SRC, सोर्स, बरोबर आहे की नाही. त्याला काय म्हणतो आपण, ॲट्रिब्यूट. म्हणजे एखाद्या टॅगबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणे, त्याला काय म्हणतो आपण, ॲट्रिब्यूट. एखाद्या टॅगबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणे त्याला काय म्हणतो, ॲट्रिब्यूट. जसं इमेजचे ॲट्रिब्यूट. ठीक आहे. आणि इथले ॲट्रिब्यूट काय, कलेक्शन ऑफ ॲट्रिब्यूट म्हणजे थोडक्यात व्हेरिएबल. त्याच्यानंतर दुसरे काय, मेथड्स. कळेल. ठीक आहे. हळूहळू फक्त हे कन्सेप्ट समजून घ्या की काय असतं. त्याच्यानंतर वी यूज द ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास टू परफॉर्म द ॲक्शन. कशासाठी यूज करतो ऑब्जेक्ट आपण, काहीतरी ॲक्शन करायचं आहे ना, मेथड कॉल करायची आहे मला, बरोबर आहे की नाही. आणि ती जर मेथड, आता मेथड म्हणजे लक्षात ठेवा, मेथड म्हणजे फंक्शन. मला फंक्शन कॉल करायचं, पण कसं कॉल करू मी फंक्शन, कसं कॉल करणार, क्लासचा ऑब्जेक्ट नाही. फंक्शन हे नावाने कॉल करतो आणि मेथड कशाने कॉल करतो, क्लासचा ऑब्जेक्ट
आणि क्लासचा ऑब्जेक्ट बनवून त्याच्यानी काय करतो, मेथड कॉल करतो. कशासाठी, मला काहीतरी ॲक्शन करायची ना, समजा एक दाबला युजरनं तर रेकॉर्ड काय झाला पाहिजे, इन्सर्ट. 2 प्रेस केलं मी, काय झाला पाहिजे, रेकॉर्ड अपडेट. म्हणजे काहीतरी ॲक्शन होते ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे 2 प्रेस केलं तर कोणती मेथड कॉल झाली, अपडेटची मेथड. 3 प्रेस केलं तर काय झालं, डिस्प्लेची मेथड. बरोबर आहे. मग मेथडला कसं कॉल करायचं म्हटलं मी, क्लासचा ऑब्जेक्ट आणि त्या ऑब्जेक्टनी मेथड कॉल करायची. कळते. आता हे बोललेलं प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपण एक प्रोग्राम घेतला ना त्यावेळेस समजून जाईल तुम्हाला की काय असतं नेमकं. एवढं लक्षात ठेवा. एका क्लासमध्ये मल्टिपल फंक्शन्स काय करतो आपण, राईट. फंक्शन्स म्हणजे मेथड्स. आधी सिंगल मेथड राईट करायचो आपण, पण आता मला काय करायचं आहे, एक ग्रुप ऑफ फंक्शन्स मेथड्स बनवायच्या. त्यांनी कुणाच्या अंडर ठेवायच्या, एका क्लासच्या अंडर ठेवायच्या. बरोबर आहे. क्लास कुणाला बाइंड करतो, दोघाला बाइंड करतो, व्हेरिएबल्स आणि मेथड्स. व्हेरिएबल्स आणि मेथड्स दोघाला काय करतो, क्लास बाइंड करतो. क्लिअर आहे. ऑब्जेक्ट कुणापासून तयार होतो, क्लासपासून. म्हणजे क्लास इज अन और ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास और इट इज अ कलेक्शन ऑफ अ ॲट्रिब्यूट लाईक व्हेरिएबल्स लाईक मेथड्स. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि ऑब्जेक्टचा वापर कशासाठी करायचा, काहीतरी ॲक्शन परफॉर्म करायची आहे त्याच्यासाठी आपण काय करतो, ऑब्जेक्टचा वापर करतो. कळालं, समजतंय का आता इथंपर्यंत कळालं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, ऑब्जेक्टबद्दल पुढचा पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, इन शॉर्ट एव्हरी ऑब्जेक्ट हॅज द फॉलोइंग प्रॉपर्टीज. प्रत्येक ऑब्जेक्टला काय असते, प्रॉपर्टीज असतात. कुठल्या प्रॉपर्टीज असतात, आयडेंटिटी. एव्हरी ऑब्जेक्ट हा युनिकली आयडेंटिफाईड केला जातो. प्रत्येक ऑब्जेक्टला एक युनिक आय डी असतो. प्रत्येक ऑब्जेक्टला काय असतो, युनिक आय डी. कळतंय. आय डी म्हणजे काय, नाव. ते नाव डुप्लिकेट नाही होणार. ते नाव कसं असतं, युनिक. म्हणजे एक ऑब्जेक्ट जर मी क्रिएट केला एका नावाने, समजा मी एक ऑब्जेक्ट तयार केला OBJ1. OBJ1 काय झालं, त्याचं नाव युनिक आहे. मी परत OBJ1 नाही क्रिएट करू शकत, मी OBJ2 क्रिएट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टला काय आहे, आयडेंटिटी आहे. प्रत्येक ऑब्जेक्टला आयडेंटिटी आहे. जसं एखादं, आता समजा डेलचा लॅपटॉप आहे माझा, हा, याची आयडेंटिटी काय, हा कुठला कलरचा आहे, हाईट काय, विड्थ काय, बरोबर आहे की नाही, आयडेंटिटी आहे ना. जसं माझी आयडेंटिटी काय, माझा या ऑफिसचा एक युनिक ID नंबर असेल, बरोबर आहे की नाही. माझ्या आयडीचा दुसरा एम्प्लॉय असू शकतो का, नाही. ते माझी आयडेंटिटी झाली, बरोबर आहे की नाही. प्रत्येक ऑब्जेक्टला, आता मी ऑब्जेक्टच आहे ना, मग माझी आयडेंटिटी काय, युनिक नंबर काहीतरी आहे या ऑफिसमध्ये काम करताना. तसं क्लास ऑब्जेक्टमध्ये, प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा ऑब्जेक्ट कसं, युनिक आयडेंटिटी. ठीक आहे. दुसरी प्रॉपर्टी काय, स्टेट. प्रत्येक ऑब्जेक्टला काय असते, स्टेट असते. आताच आपण डिस्कस केलं की स्टेट म्हणजे काय, अन ऑब्जेक्ट हॅज अन ॲट्रिब्यूट प्रॉपर्टीज. ॲट्रिब्यूट म्हणजे प्रॉपर्टीज दॅट रिप्रेझेंट द स्टेट ऑफ अन ऑब्जेक्ट. लाईक अ लॅपटॉप, लाईक अ कार, लाईक अ TV, बरोबर आहे. हे काय, लाईक अ बॉटल. आता ही बॉटल काय स्टेट आहे त्याची, त्या बॉटलची हाईट आहे, विड्थ आहे, शेप कसा आहे, बरोबर आहे की नाही, सर्क्युलर शेप आहे. कलर काय आहे. ठीक आहे. हे काय सगळं स्टेट. आणि बिहेवियर. आता बिहेवियर म्हणजे काय, आपल्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर बिहेवियर आपल्या भाषेमध्ये वागणूक कशी आहे त्याची, बरोबर आहे की नाही. फ्रेंडली नेचर आहे का, कसलं नेचर आहे, त्याला काय म्हणतो आपण, बिहेवियर. आपल्या भाषेमध्ये माणसांच्या. आणि प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये बिहेवियर म्हणजे काय असतो, मेथड्स. कळलं का. बिहेवियर्स म्हणजे काय, कुणाला म्हणायचं बिहेवियर, मेथड कशा वागतात, काय काम करतात मेथड. आता समजा एखादी मेथड राईट केली, डेटा ॲड करायची, तिचं नेचर काय, तिचं बिहेवियर काय, डेटा ॲड करणे, बरोबर आहे. एक मेथड राईट केली मी, अपडेट करायची, डेटा अपडेट झाला पाहिजे, तिचं बिहेवियर काय, अपडेट करायचं, तिचे नेचर काय, अपडेट करणे. समजते का. प्रोग्रामिंगच्या लँग्वेजमध्ये बिहेवियर कुणाला म्हणायचं, मेथड्स. काय काम करते मेथड, त्या मेथडला काय म्हणतो आपण, बिहेवियर. ठीक आहे. अँड ऑब्जेक्ट हॅज अ मेथड दॅट रिप्रेझेंट इट्स अ बिहेवियर. क्लिअर आहे का. कळालं. प्रत्येक ऑब्जेक्टला किती प्रॉपर्टीज असतात, प्रत्येक ऑब्जेक्टला किती प्रॉपर्टीज असतात, 3. ठीक आहे. पहिली प्रॉपर्टी महेश, आयडेंटिटी. दुसरी प्रॉपर्टी स्टेट. आणि तिसरी प्रॉपर्टी बिहेवियर. विड्थ नाही, विड्थ कशाला आली मध्ये, हां इथं आहे ना समोर, माझ्याकडे कशाला बघायला, तिथं बघून सांगायचं. ठीक आहे. सो आयडेंटिटी, स्टेट आणि बिहेवियर. कळलं. बिहेवियर म्हणजे
इथं बिहेवियर, प्रोग्रामिंग मधला बिहेवियर. मी वागणूक माणसांची म्हणलं, मी प्रोग्रामिंगची वागणूक नाही म्हणलो. हां मेथड हां ठीक आहे. जयेश फ्लोमध्ये आहे. ठीक आहे असंच पाहिजे जयेश. हे पहिल्यापासून झालं पाहिजे होतं माहिती आहे का. हे आता पेटून काही काम नाही. ठीक आहे. आता रिअल लाईफ एक्झाम्पल बघा. एक एक्झाम्पल असं आहे, एक क्लास आहे कोणत्या नावाचा, काय नावाचा, पर्सन नावाचा एक क्लास आहे. पर्सन्स और ओके आय अंडरस्टँड. येस एक क्लास आहे पर्सन्स नावाचा. ठीक आहे. आणि त्या क्लासमध्ये काय प्रॉपर्टीज आहेत, स्टेट. ओके. पर्सनच्या काय स्टेट आहेत, नेम, जेंडर आणि अजून प्रोफेशन. हे काय झाले, त्याचे स्टेट झाले. एखादा पर्सन आहे आणि त्या पर्सनच्या काय स्टेट आहेत. आय एम राईट. ठीक. आणि त्या पर्सनचं बिहेवियर काय आहे, म्हणजे काय करतो. एक वर्किंग करतो आणि दुसरं स्टडी करतो. वर्किंग नावाची एक मेथड आहे आणि स्टडी नावाची एक मेथड आहे. ठीक आहे, कळलं का. मग आता खाली एक्झाम्पल बघा. युजिंग द अबाव क्लास वी कॅन क्रिएट अ मल्टिपल ऑब्जेक्ट दॅट डिपिक्ट डिफरंट स्टेट अँड बिहेवियर. म्हणजे एक ऑब्जेक्ट तयार केला, कोणता, सुमित नावाचा. बरोबर आहे. मग काय म्हटलं, सुमितच्या स्टेट काय आहेत, त्याचा नेम, जेंडर, प्रोफेशन. ठीक आहे. हे व्हेरिएबल आहेत. नेम, जेंडर, प्रोफेशन हे काय आहेत, व्हेरिएबल्स. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर सुमित काय करतो, काय बिहेवियर आहे सुमितचं, काय वागणूक आहे, बिहेवियर काय करतो सुमित. पहिली मेथड वर्किंग. तो काय वर्किंग आहे, ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर इन ABC कंपनी. बरोबर आहे. हे काय झालं, त्याचं फंक्शन. दुसरा एक ऑब्जेक्ट तयार केला. दुसरा ऑब्जेक्ट कोण तयार केला, अमित. सुमित आणि अमित दोन ऑब्जेक्ट वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर अमित आहे, मेल आहे, प्रोफेशन कोण आहे, सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर आहे. आणि सुमित कोण होता, सॉफ्टवेअर इंजिनियर होता. हा टेस्ट इंजिनियर आहे. ठीक आहे. आणि मग याची वर्किंग कशी आहे, याचं बिहेवियर काय आहे. याचं बिहेवियर असं आहे की तो XYZ कंपनीत काम करतो, तो कुठल्या कंपनीत काम करतो, ABC. पण हे दोघंही कुठल्या अंडर येतात, कुणाच्या अंडर येतात, क्लासच्या अंडर येतात. आणि त्या क्लासचं नाव काय, तुम्हीच आता मला हे केलं ना. क्लासचं नाव काय आहे, पर्सन्स. बरं, पर्सन. ओके. ठीक आहे. तसं तरी तर पर्सनच पाहिजे. मल्टिपल आहेत पण ठीक आहे. बरं, जाऊ द्या, भांडण नका करू. रेग्युलर. ठीक आहे, कळालं आता. हे एका क्लासच्या अंडर किती लोक आले, 2. किती ऑब्जेक्ट तयार केले, 2. असे किती तयार करू शकतो, 1000, 2000, 3000, लाख, 2 लाख, 1 कोटी, 3 कोटी. ठीक आहे. एवढे सारे काय करू शकतो आपण. फक्त 2 बघितले एक्झाम्पलसाठी. तसं तर बघायला गेलं रिअल टाईम तर 1 कोटी असतात, 2 कोटी असतात, 3 कोटी असतात. बरोबर आहे का, एवढे असतात. ठीक आहे, कळतंय शुभम. सो नेक्स्ट पुढचा जो पॉईंट डिस्कस करायचा आहे बघा. आता इथं एक शेवटची लाईन दिलेली आहे. हिअर बोथ ऑब्जेक्ट आर क्रिएटेड फ्रॉम द सेम क्लास बट दे हॅव अ डिफरंट स्टेट अँड बिहेवियर्स. प्रत्येकाचं स्टेट आणि बिहेवियर्स कसं आहे, डिफरंट आहे. पण कुणाच्या अंडर येतात हे सगळे, एका क्लासच्या अंडर येतात. बरोबर आहे. क्लास काय कन्सेप्ट आहे, इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. आणि हे जे दिसतं आपल्याला ऑब्जेक्ट, हे आपल्या डोळ्याला दिसले, बरोबर की नाही. हे कन्सोलवरती येणारच आहेत ना व्हॅल्यूज, हे दिसणार आहे आपल्या डोळ्याला. त्याला काय म्हणतो, ऑब्जेक्ट. क्लास दिसला का तुम्हाला, नाही. तो कसा आहे, इमॅजिनरी.
पण ज्यावेळेस कन्सोलवरती आउटपुट येतो ते कसं आहे, आपल्या डोळ्याला दिसलं का नाही, मला अमित दिसला, मला सुमित दिसला, बरोबर आहे का महेश? मला महेश दिसला, पण महेशला मी नाही दिसलो. हां महेश, जयेश फॉर्ममध्ये आहे, बरोबर आहे का जयेश? तर पुढचा पॉईंट काय आहे? पुढचा जो पॉईंट आहे दॅट इज क्रिएट अ क्लास इन अ पायथॉन. आता पायथॉनमध्ये क्लास कसा क्रिएट करायचा, काय सांगितले बघा. इन पायथॉन क्लास इज अ डिफाईन्ड बाय युजिंग द कीवर्ड. एक कीवर्ड आहे का, कोणत्या नावाचं? क्लास नावाचं, बरोबर आहे. असे कीवर्ड आपण मागे कोणते कोणते बघितले? डेफ नावाचा कीवर्ड बघितला, बरोबर आहे. लॅम्बडा बघितलं, रिटर्न बघितला, बरोबर आहे. रिटर्न काय करतो? रिटर्न व्हॅल्यू करतो. कुठून करतो? ठीक आहे. जर तुम्ही दुकानात गेले आणि एक 50 रुपयाचे चॉकलेट घेतले आणि दुकानदाराला 100 रुपये दिले, रिटर्न काय करतो दुकानदार? बरोबर आहे का? रिटर्न केला ना व्हॅल्यू. ठीक आहे. रिटर्न आलं फंक्शनकडनं आणि रिटर्न आलेलं काय करतो आपण? सोबत घेऊन येतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते पुढचे 50 रुपये पुढे उडवतो. ठीक आहे. हे असंच आहे, कळलं? सो इन पायथॉन अ क्लास इज अ डिफाईन्ड बाय युजिंग द कीवर्ड कोणता? क्लास. द सिंटॅक्स इज टू क्रिएट अ क्लास. कसा आहे सिंटॅक्स? क्लास, क्लासचं नाव जसं वरती बघितलं, क्लास पर्सन, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय होत्या? स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 अप टू स्टेटमेंट n पर्यंत आपण काय करू शकतो? याच्या राईट करू शकतो. वेअर क्लास नेम इज इट इज द नेम ऑफ द क्लास. डॉक स्ट्रिंग म्हणजे काय असतं? डॉक स्ट्रिंग म्हणजे कमेंट थोडक्यात, की बाबा तो क्लास मी कशाचा क्रिएट करतोय, पर्सनचा क्लास क्रिएट करतोय का, एम्प्लॉईचा क्लास क्रिएट करतोय का, तो क्लास नेमकं काय हँडल करतो. जसं आपण कमेंट म्हणतो ना, तीच कमेंट इथं ह्याला डॉक स्ट्रिंग म्हणायचं. ठीक आहे. काय म्हणायचं ह्याला? डॉक स्ट्रिंग म्हणायचं. डॉक स्ट्रिंग, DOC, डॉक, डॉग नाही, डॉग स्ट्रिंग, नॉट अ डॉग स्ट्रिंग. डॉग नाही. हां ओके, ठीक आहे. आणि याच्यामध्ये स्टेटमेंट काय असतात? स्टेटमेंटचा मिनिंग काय? मेथड्स थोडक्यात. ठीक आहे. कळालं आता हे? आता बघा एक सिम्पल एक्झाम्पल, क्लास क्रिएट करायचं. त्याला कनेक्ट करा पहिलं. तुम्हाला मी हे सांगितले का कोड क्वालिटी कसं चेक करायचं पायथॉनमधून? नाही सांगितलं ना? ठीक आहे, मी सांगेल. यस, कोड क्वालिटी मी सांगेल पुढे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा कोड राईट केला तर त्याला मार्क देतो पायथॉन 10 पैकी. निगेटिव्हमध्ये नाही, आणि सोबत सजेशन पण देतो की मार्क कमी का पडले. ठीक आहे. तर बघा काय तयार करायचं मला? एक क्लास बनवायचा. क्लास कसा बनवायचा? कीवर्ड कोणता यूज करायचा? कीवर्ड यूज करायचा क्लास नावाचा. ठीक आहे. कीवर्ड कोणता यूज केला? क्लास नावाचा. क्लास आणि क्लासचं नाव दिलं काय? क्लासचं नाव दिलं पर्सन्स. ओके. हां नाही यस राहू द्या, मल्टिपल आहेत. ठीक आहे. तिथं माझं चुकलं, वरती यस लावायचं राहिलं, यस लावायला बाकी होतं, यस लावेन आता, म्हणून इथं यस लावला पहिला. ओके ठीक आहे, मग ह्याला मी कट केलं. ठीक आहे. आणि काय द्यायचं शेवटी? कोलन, बरोबर आहे. असंच आपण काय तयार केलं? असंच आपण काय बनवलं? डेफ फंक्शन. डेफ फंक्शनचं नाव, बरोबर आहे की नाही. आणि त्याला पॅरामीटर पास केले. पॅरामीटर म्हणजे फंक्शन डिफाईन करताना जे व्हेरिएबल वापरतो त्याला काय म्हणतो आपण? पॅरामीटर. आणि आर्ग्युमेंट व्हॅल्यू, रिअल व्हॅल्यू ज्यावेळेस पास करतो त्याला काय म्हणतो आपण? आर्ग्युमेंट. ह्याला दुसरे नावं आहेत. ह्याला दुसरे नावं काय आहेत? ह्याला दुसरे नावं आहेत फॉर्मल पॅरामीटर, ॲक्च्युअल पॅरामीटर. फॉर्मल पॅरामीटर म्हणजे जे वरचे पॅरामीटर, आणि ॲक्च्युअल म्हणजे जे ॲक्च्युअल व्हॅल्यू पास करतो ते झाले ॲक्च्युअल पॅरामीटर्स. ठीक आहे. हे नावं दुसरे आहेत त्याचे, फॉर्मल, ॲक्च्युअल. जर इंटरव्ह्यूमध्ये विचारलं व्हॉट इज फॉर्मल, व्हॉट इज ॲक्च्युअल, त्याचं मिनिंग काय? पॅरामीटर आणि आर्ग्युमेंट्सच आहे. ठीक आहे.
मग काय तयार केलं तुम्ही, एक क्लास बनवला. क्लासचं नाव काय आहे, पर्सन. ठीक आहे. आता ह्या पर्सन म्हणलं की पर्सनला काय असतो, पर्सन म्हणले की नेम असेल ना, बरोबर आहे. स्टेट असेल ना काहीतरी, नेम, एज, जेंडर, सिटी, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, काहीतरी असेल ना त्याचं, बरोबर आहे की नाही. मग आता हे जर मला डिफाईन करायचं झालं तर मला या क्लासमध्ये काय तयार करावं लागतं, क्लासमध्ये मला तयार करावा लागतो कन्स्ट्रक्टर. काय तयार करावा लागतो, कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरचा मिनिंग काय, कन्स्ट्रक्टरचा मिनिंग असं आहे की बाबा कन्स्ट्रक्टर कॅन बी यूज्ड टू असाइन द व्हॅल्यू टू द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला काय असाइन करणे, व्हॅल्यू असाइन करणे. ज्यावेळेस मी ऑब्जेक्ट बनवेल ना, त्या ऑब्जेक्टला काय तयार करायचं, व्हॅल्यू द्यायच्या. व्हॅल्यू द्यायचं काम कोण करतो, कन्स्ट्रक्टर करतो. मग आता कन्स्ट्रक्टर डिफाईन कसा करायचा, तर कन्स्ट्रक्टर डिफाईन करताना पायथॉनमध्ये काय वापरलं मी, डेफ. ठीक आहे. डबल अंडरस्कोर इनिट, डबल अंडरस्कोर इनिट. ओके. जसं फंक्शन आपण डिफाईन केलं तसं हा काय आहे, कन्स्ट्रक्टर. इनिट म्हणजे इनिशियलायझेशन करणे. ठीक आहे. डबल अंडरस्कोर इनिट, डबल अंडरस्कोर हा पायथॉनमध्ये कोण आहे, कन्स्ट्रक्टर आहे. आणि कन्स्ट्रक्टरचं काम काय आहे, टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज टू असाइन द व्हॅल्यू टू दॅट ऑब्जेक्ट. तो दुसऱ्या लँग्वेजमध्ये, इथं पायथॉन आहे. ठीक आहे. आपण दुसऱ्या ग्रहावरती आहोत. तसं तर बघायला गेलं तर कन्स्ट्रक्टर इज अ सेम ॲज अ क्लास नेम दुसऱ्या लँग्वेजमध्ये, जावामध्ये म्हणा, .NETमध्ये म्हणा, ओके, आणि किंवा CPPमध्ये म्हणा, क्लास नेमसारखा असतो. जो क्लास नेम आहे ना त्याच नावाचा कन्स्ट्रक्टर असतो, त्याला काय म्हणतो आपण, कन्स्ट्रक्टर. पण पायथॉनमध्ये कन्स्ट्रक्टर कसा डिफाईन केला, डेफ डबल अंडरस्कोर इनिट डबल अंडरस्कोर. ठीक आहे. हा काय झाला, कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर वापरायचं कशासाठी, टू असाइन द व्हॅल्यू टू द ऑब्जेक्ट. बरोबर आहे. व्हॅल्यू कोणाला द्यायचे आहेत, मला ऑब्जेक्टला असाइन करायचे आहेत. केव्हा असाइन होतो व्हॅल्यू ऑब्जेक्टला, केव्हा करतो आपण, जेव्हा कन्स्ट्रक्टर कॉल केला जातो. कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो, ज्यावेळेस मी ऑब्जेक्ट बनवला की कन्स्ट्रक्टर कॉल होतो, तर लगेच व्हॅल्यू देऊन टाकतो. मग काय व्हॅल्यू द्यायचे आहेत ऑब्जेक्टला, तर याच्यामध्ये जी पहिली व्हॅल्यू असते ती कुठली असते, सेल्फ. कळते का, कुठलीही मेथड आपण असं एम्प्टी नाही ठेवू शकत. समजलं का, कुठलीही मेथड आपण एम्प्टी ठेवू शकतो का, नाही. ठीक आहे. त्या मेथडला ॲटलिस्ट तुम्हाला एक ना एक पॅरामीटर पास करावं लागतं, ज्याचं नाव काय असेल, सेल्फ. आता हे सेल्फ लिहिणं कंपल्सरी नाही आहे, या सेल्फच्या ठिकाणी तुमचं नाव पण टाकू शकता. ठीक आहे. काही पण प्रोफेशनल वे काय आहे, सेल्फ आहे. आता सेल्फ म्हणजे काय, दुसऱ्या लँग्वेजमध्ये धिस कीवर्ड आहे, बरोबर आहे. धिस काय करतो, करंट ऑब्जेक्टला रेफर करतो, तसा हा सेल्फ आहे. दुसऱ्या लँग्वेजमध्ये जसं धिस कीवर्ड वापरलं ना, तसं इथं काय आहे, सेल्फ आहे. आणि सेल्फ लिहिणं कंपल्सरी नाही आहे, ह्या सेल्फच्या ठिकाणी तुम्ही तुमचं काय टाकू शकता, तुमचं नाव, बरोबर आहे. फक्त रूल काय आहे की हा मेथड एम्प्टी ठेवू शकत नाही आपण. काय नाही, पॅरामीटर एम्प्टी नाही ठेवू शकत. ॲटलिस्ट त्या इनिटला एक ना एक पॅरामीटर पास करावाच लागतो. ठीक आहे. तुम्ही 0 पॅरामीटर नाही ठेवू शकत. समजते का. दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही पॅरामीटर द्या न द्या चालतं, पण इथं तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला कंपल्सरी डिफाईन करावं लागतं. कंपल्सरी एक पॅरामीटर असतो म्हणजे असतो फंक्शनमध्ये. ठीक आहे. आणि दुसरा पॅरामीटर काय यूज करायचे मला ह्या सेल्फच्या सोबत, मला त्या पर्सनचं नाव काय करायचं आहे, पर्सनचं नाव, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट परत काय अजून, एज, त्याच्यानंतर परत सिटी. ठीक आहे. हे काय झाले, हे सगळे काय झाले, प्रॉपर्टीज झाले. हां नाही, पुढे बघा ना. ठीक आहे. पुढे बघा, क्लिअर आहे, कळालं आता. हे कशासाठी डिफाईन केलं मी, ह्याला काय म्हणायचं, कन्स्ट्रक्टर. कशासाठी यूज करतो आपण, कन्स्ट्रक्टर कॅन बी यूज्ड टू असाइन द व्हॅल्यूज टू दी ऑब्जेक्ट. ठीक आहे. असाइन द व्हॅल्यू टू द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला काय करणे, व्हॅल्यू असाइन करणे. ऑब्जेक्ट कधी तयार होतो, म्हणजे ऑब्जेक्टला व्हॅल्यू कधी असाइन होते, जेव्हा मी क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला त्यावेळेस त्या ऑब्जेक्टला काय होते, हे व्हॅल्यू असाइन होतं. आता व्हॅल्यू असाइन कशा करायच्या, तर व्हॅल्यू असाइन करायच्यासाठी ह्या कन्स्ट्रक्टरमध्ये आलो आपण. आणि कन्स्ट्रक्टरमध्ये आल्यानंतर, ठीक आहे,
जर मी असं लिहिलं नेम इज इक्वल टू नेम, काही मिनिंग आहे का? प्रोग्रामिंगमध्ये व्हॅल्यू कशा पास होतात? राईट हँडकडून लेफ्ट हँडकडे. मग आता राईट हँडकडे व्हॅल्यू समजा मी एक नेम टाकलं अजय. मग आता हे कोण सांगणार? इकडून अजय इकडे जाणार का इकडून अजय इकडे जाणार? व्हॅल्यू कशी जाणार? दोन्ही नावं तर सारखे दिसतात ना, बरोबर आहे का नाही? कॉन्फ्लिक्ट तयार झालं ना. व्हॅल्यू कशी होते असाइन? राईटकडनं लेफ्टकडे जाते, पण दोन्ही नावं सेमच आहेत ना. मग व्हॅल्यू कुठून कुठे येते? लेफ्टकडून राईटकडे येते का राईटकडून लेफ्टकडे येते? जर दोन्ही नावं सेम असतील तर ह्याला काहीतरी ना काहीतरी डिफरन्शिएट करावं लागेल, बरोबर आहे की नाही? काही ना काहीतरी काय करावं लागेल? डिफरन्शिएट. म्हणून काय करतो आपण? म्हणून इकडचं जो नाव असतो, इकडच्या नावाला मी म्हटलं सेल्फ डॉट काय म्हटलं? नेम. म्हणजे हा नेमकडनं व्हॅल्यू येणार आणि कोणाला असाइन होणार? कोणत्या व्हेरिएबलला असाइन होणार? या व्हेरिएबलला असाइन होणार. ठीक आहे. म्हणजे सेल्फ कोणाला टार्गेट करतो? करंट ऑब्जेक्टला. करंट ऑब्जेक्ट कोण आहे? नेम. कळतंय? आणि त्याच्यानंतर काय म्हटलं? त्याच्यानंतर असंच कोणाला टार्गेट करायचं? सेल्फ डॉट एज इज इक्वल टू एज. त्याच्यानंतर सेल्फ डॉट काय म्हटलं? सिटी इज इक्वल टू सिटी. म्हणजे व्हॅल्यू कशी आली? राईटकडनं लेफ्टकडे. आणि लेफ्टवाली सगळी कोण आहेत? म्हणजे व्हेरिएबलचे नाव आहेत. व्हेरिएबलचे नाव काय आहेत? सेल्फ डॉट नेम, सेल्फ डॉट एज, सेल्फ डॉट सिटी. हे व्हेरिएबलचे नाव आहेत. व्हेरिएबलचे नाव हे नाही आहेत, हे तर व्हॅल्यू घेत आहेत, बरोबर आहे की नाही? हे तर व्हॅल्यू काय करतायत? हे तर व्हॅल्यू घेत आहेत. घेऊन व्हॅल्यू कोणाला देत आहेत? त्या व्हेरिएबलला देत आहेत. व्हेरिएबल कोण आहेत? सेल्फ डॉट नेम, सेल्फ डॉट एज, सेल्फ डॉट सिटी. कळते? नाही. तुम्ही आता जर सेल्फ नाही घेतलात आणि तर तुम्ही दुसरं नाव घेऊ शकता. जसं मी नाव काय घेतलं? ए बी. मग आता इथं कसं ॲक्सेस करणार? सेल्फने ॲक्सेस नाही करणार. कशाने ॲक्सेस करणार? ए बी. नाही, हे लागतं म्हणजे लागतंच. ठीक आहे. ॲटलिस्ट एक पॅरामीटर तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. आता इथं तुम्ही हे विचार नका करू, हे वेगळे पॅरामीटर आहेत हे, आणि सेल्फ हा वेगळा आहे. कळलं का? सेल्फ कोणाला टार्गेट करतो? करंट ऑब्जेक्टला टार्गेट करतो. ठीक आहे. आता सेल्फ लिहिणं कंपल्सरी नाही तेच लिहावं सेल्फ म्हणून. तुम्ही काय लिहू शकता? काही पण नाव लिहू शकता, काही पण. कळतंय? म्हणून इथं काय लिहिलं? सगळ्यात प्रोफेशनल वे काय की सगळ्या पुस्तकांमध्ये काय सांगितलेलं आहे? सगळ्या पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे की काय यूज करा? सेल्फ यूज करा. आणि हा ब्रॅकेट त्याचा ऑन. कळालं आता? एवढा ब्लॉक कळाला का सगळ्याला? काय तयार करतोय आपण? काय तयार करतोय? क्लास. ठीक आहे. क्लासमध्ये कोण घेतलं? कन्स्ट्रक्टर. क्लास कोणाला बाइंड करतो? आहेत का व्हेरिएबल्स? आणि आता व्हेरिएबल्स तर आपण लिहिले, पण मेथड्स काय? आता बिहेवियर सांगायचं ना तुम्हाला. बिहेवियर म्हणजे काय? त्याचं फंक्शन काय करतो तो माणूस, काय काम करतो, फंक्शन काय करतो तो, बरोबर आहे का नाही? मग काय म्हटलं तर ह्या क्लासमध्येच मी आहे, बरोबर आहे, आणि ह्या क्लासमध्ये मी आहे आणि मला डिफाईन करायचे आहेत. मला काय डिफाईन करायचे आहेत? मला डिफाईन करायचे आहेत मेथड्स. ठीक आहे. आणि या मेथडलाच आपण काय म्हणतो तर ह्या मेथडलाच आपण आता काय म्हटलं? बिहेवियर. काय म्हटलं? बिहेवियर. समजलं? मग आता ह्यांचे कामं काय? तर बघा, मी एक मेथड डिफाईन केली काय नावाची? डेफ. आणि मेथडचं नाव म्हटलं काय? शो. आता या शोला कंपल्सरी काय लागतो? एक पॅरामीटर लागतो. कोणता? सेल्फ. जर तुम्ही पॅरामीटर नाही दिला तर एरर येतं. डिफरंट. काहीच कनेक्शन नाही. ठीक आहे. आणि ह्या शोमध्ये मी काय केलं तर ह्या शोमध्ये वरचे नावं मला प्रिंट करायचे. कळलं का? म्हणजे काय? मी प्रिंट स्टेटमेंट राईट केली, प्रिंट, आणि प्रिंटमध्ये द नेम ऑफ अ पर्सन, द नेम ऑफ अ पर्सन इज अ इक्वल टू कशामध्ये? कोणत्या व्हेरिएबलमध्ये नेम आहे? कोणत्या व्हेरिएबलमध्ये? सेल्फ डॉट व्हेरिएबलचं नाव काय? नेम. ठीक आहे. असंच कोणाला प्रिंट करायचं आहे? असंच कोणाला प्रिंट करायचं आहे? प्रिंट. ठीक आहे. द
एज ऑफ द पर्सन इज इक्वल टू, नेक्स्ट काय म्हटलं, सेल्फ डॉट एज. आणि असंच काय प्रिंट करायचं आहे, प्रिंट द सिटी ऑफ द पर्सन सेल्फ डॉट सिटी. म्हणजे फंक्शनचं नाव काय आहे, शो. कळलं कळलं. आणि समजा अजून एक पॅरामीटर घ्या याच्यामध्ये, कॉमा द्या. आणि कॉमामध्ये काय म्हटलं, कॉमामध्ये म्हटलं प्रोफेशनल, त्याचं प्रोफेशन काय आहे, ठीक आहे. आणि इथं मग काय केलं, सेल्फ डॉट प्रोफेशन इज इक्वल टू काय म्हटलं, प्रोफेशन, ठीक आहे. कळलं. सेल्फ डॉट प्रोफेशन इज इक्वल टू प्रोफेशन, ठीक आहे. मग अजून एक मेथड तयार केली, अजून एक मेथड बनवली, अजून एक बिहेवियर मला टाकायचं आहे, काय नावाचं, वर्क. आणि वर्कला परत काय पॅरामीटर पास केलं, सेल्फ, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्रिंटमध्ये काय म्हटलं, प्रिंटमध्ये म्हटलं काय म्हटलं, सेल्फ डॉट नेम. ओके, व्हॅल्यू बाइंड केली ना, सेल्फ डॉट नेम, जो काही पर्सन असेल त्याचं नाव येणार डायरेक्टली, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं डबल कोटेशनमध्ये म्हटलं इज वर्किंग ॲज अ, ठीक आहे, इक्वल टू, इथं कॉमा द्या, वर्किंग ॲज अ सेल्फ डॉट काय म्हटलं, प्रोफेशन, ठीक आहे. म्हणजे समजा नाव टाकलं मी, अमित इज वर्किंग ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. कळलं. किती बिहेवियर बनवले, किती बिहेवियर बनवले, 2. पहिला बिहेवियर म्हणजे पहिली मेथड कोणती, शो, जो की सगळे हे शो करेल. आणि त्याच्यानंतर वर्क नावाचं फंक्शन काय करेल, मेथड काय करेल, प्रोफेशन शो करेल. आता मला सांगा किती फंक्शन राईट केले एका क्लासच्या अंडर, 2. याच्या अगोदर आपण किती राईट करत होतो, सिंगल, पण आता किती राईट केले, 2. कळलं का, कळलं का. तर हा क्लास काय काय आहे, क्लास इज अ काय काय आहे, क्लास बाइंड्स, कुणाला बाइंड करतो क्लास, व्हेरिएबल्सला आणि त्याच्यासोबत मेथड्सला. कुणाच्या अंडर आहे ते, क्या, एका क्लासच्या अंडर आहेत. कोणता क्लास आहे, पर्सन नावाचा क्लास, ठीक आहे. कळलं आता हे सगळं. शुभम, ठीक, कळलं आता हे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ह्या क्लासच्या बाहेर आलो आपण, ठीक आहे. ह्या क्लासच्या बाहेर म्हणजे कुठं, बरोबर आहे ना, क्लासच्या बाहेर आहेत, ठीक आहे. आणि क्लासच्या बाहेर येऊन काय करायचं आहे, क्रिएटिंग द ऑब्जेक्ट ऑफ द क्लास. क्लासचा काय बनवायचं आहे आता, ऑब्जेक्ट बनवायचे. आता एका क्लासपासून किती ऑब्जेक्ट तयार करू शकतो आपण, मल्टिपल, ठीक आहे. मग ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, तर ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी बघा, पहिलं ऑब्जेक्टचं नाव, जसं की मी म्हटलं OBJ1, हे काय झालं, ऑब्जेक्टचं नाव, कळतंय. त्याच्यानंतर क्लास नेम, क्लासचं नाव काय आहे, पर्सन, ठीक आहे. आणि या पर्सनला किती व्हॅल्यू लागतात बघा, व्हॅल्यू आले का ऑटोमॅटिकली, काय व्हॅल्यू लागतात, पहिली व्हॅल्यू लागते नेम, एज आणि सिटी. आणि त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू काय लागते, प्रोफेशन. म्हणजे ह्या पर्सन नावाच्या क्लासला किती व्हॅल्यू पास करावे लागतील मला, 4. कळतंय. जेव्हा मी क्लास, बरोबर आहे, क्लासचा ऑब्जेक्ट तयार करतो ना, क्लासचा ऑब्जेक्ट तयार, त्यावेळेस व्हॅल्यू काय होतात, असाइन होतात. आणि व्हॅल्यू असाइन करायचं काम कोण करतं, कन्स्ट्रक्टर. कोण करतं, कन्स्ट्रक्टर. कळलं का. ज्यावेळेस मी क्लासचा ऑब्जेक्ट बनवतोय आणि क्लासचा ऑब्जेक्ट बनवताना ज्या व्हॅल्यू मी टाकतोय आता, तर ह्या व्हॅल्यू टाकायचं काम कोण करतं, कन्स्ट्रक्टर, ठीक आहे. मग काय म्हटलं, पहिली व्हॅल्यू काय टाकायची, नेममध्ये काय टाकलं, अजय. त्याच्यानंतर कॉमा द्या, कॉमा दिल्यानंतर दुसरी व्हॅल्यू काय,
एजमध्ये टाकलं किती, एज टाकलं 28. त्याच्यानंतर नेक्स्ट सिटी टाकली काय, पुणे. आणि त्याच्यानंतर प्रोफेशनल टाकलं काय, सॉफ्टवेअर डेव्हलपर. ठीक आहे, कळलं, समजलं. ऑब्जेक्ट तयार केलं. मग आता या ऑब्जेक्टनं कोणाला कॉल करू शकतो मी, ह्या ऑब्जेक्टनं. ठीक आहे, परत कमेंट, बाय युझिंग द ऑब्जेक्ट वी कॅन कॉल मेथड्स. कोणाला कॉल करू शकतो आपण, मेथड्सला ऑब्जेक्टनी. ऑब्जेक्टचं नाव काय, obj1. आणि कसं कॉल करायचं, डॉट मेथडचं नाव काय, मेथडचं नाव आहे, पहिलं मेथडचं नाव काय, शो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मेथडचं नाव काय आहे, obj.work. ठीक आहे, म्हणजे क्लासच्या ऑब्जेक्टने कोणाला कॉल केलं, कारण आता ह्या व्हॅल्यू कुठेतरी दाखवायच्यात ना. ज्यावेळेस मी हे फंक्शन कॉल करेन त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस पायथॉनचा कंपायलर चेक करेल की हे फंक्शन कुठं आहे आणि त्या फंक्शनला ह्या व्हॅल्यू असाइन करेल. म्हणजे थोडक्यात कसं, अजय हे नाव कोणाला जाईल, या नेममध्ये कोण आलं, इकडच्या नेममध्ये कोण आलं, अजय. ठीक आहे, आणि जर समजा मी डिफरन्शिएट मी केलं नसतं तर कळालं नसतं की नेम कुठून यायला आहे, लेफ्टकडून राईटकडे चालला आहे का राईटकडून लेफ्टकडे चालला आहे. जसं तर बघायला गेलं तर प्रोग्रामिंगमध्ये व्हॅल्यू कशा जातात, राईटकडनं लेफ्टकडे. कळालं का. आणि हे डिफरन्शिएट करण्यासाठी काय केलं महेश, आपण इथं काय लिहिलं, सेल्फ लिहिलं. ठीक आहे, कंट्रोल S करा आणि एकदा ह्याला रन करा. रन केल्यानंतर बघा काय काय आलं, द नेम ऑफ द पर्सन इज अजय, द एज ऑफ द पर्सन इज 28. आणि त्याच्यानंतर काय म्हटलं, पुणे. आणि त्याच्यानंतर अजय इज वर्किंग ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. समजलं का, अजय काय वर्किंग करतोय, सॉफ्टवेअर डेव्हलपर. आता दुसरा एक ऑब्जेक्ट बनवला, हा झाला एक ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर एक दुसरा ऑब्जेक्ट बनवला, obj2 इज इक्वल टू, परत क्लासचं नाव काय आहे, पर्सन. ठीक आहे, आणि त्या पर्सनला परत व्हॅल्यू टाकल्या, कुठली, दुसरी व्हॅल्यू टाकली, सुमित. त्याच्यानंतर नेक्स्ट सुमितचं एज, त्याच्यानंतर नेक्स्ट सिटी नाशिक, त्याच्यानंतर नेक्स्ट टेस्ट इंजिनियर. ठीक आहे, परत रन करा. किती ऑब्जेक्ट तयार झाले, पण आता दुसरा ऑब्जेक्ट प्रिंट होतोय का, कारण मी कॉल केला का त्याला, नाही. मग कॉल करण्यासाठी परत काय करणार, परत म्हणणार obj2.show. ठीक आहे, पॅरेंथेसिस, आणि त्याच्यानंतर obj2.work. ठीक आहे, आणि एकदा चेक करा काय झालं, किती झाले, दोघांमध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी काय केलं, एक प्रिंट स्टेटमेंट राईट केली, प्रिंट. आणि प्रिंटमध्ये डॅश राईट करायचा आहे, किती टाइम्स, मल्टिपल टाइम्स, 40 टाइम्स मला डॅश राईट करायचा आहे. ठीक आहे, सो रिपिटेशन ऑपरेटर. आणि ह्या दोघांमध्ये काय झालं, मल्टिपल टाइम्स. ओके, कळलं. मी मेमरी वाचवली, एकच डॅश घेतला, 40 वेळेस प्रिंट केलं. जर मी असं जर लिहिलं असतं एका स्ट्रिंगमध्ये तर मेमरी जास्त खाल्लं असतं. टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी. हां, मी असं केलं, मल्टिप्लॅट यूज केलं, रिपिटेशन ऑपरेटर. एका स्ट्रिंगला किती वेळेस प्रिंट करायचं आहे, 40 वेळेस प्रिंट केलं मी तो डॅश. ठीक आहे, कळालं, हे समजलं का. क्लास आणि ऑब्जेक्ट, क्लास कोणाला म्हणतो आणि हे. त्याच्यानंतर क्रिएट अ ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास. क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनवायचा, तर आत्ताच आपण बघितलं की ऑब्जेक्ट कसा बनवायचा, ऑब्जेक्टचं नाव इज इक्वल टू क्लासचं नाव आणि आर्ग्युमेंट्स. ठीक आहे, आणि द कम्प्लीट एक्झाम्पल ऑफ क्लास अँड ऑब्जेक्टचं कोणतं असणार आहे, हेच असेल. सो याला कॉपी करा आणि परत इथे काय केलं, परत इथे पेस्ट केलं, द कम्प्लीट एक्झाम्पल क्लास आणि ऑब्जेक्टचं.
अँड ऑब्जेक्ट इज अ इसेन्शियल टू वर्क विथ द क्लास ॲट्रिब्यूट. कारण क्लाससोबत जर मला काम करायचं झालं तर कोण लागतं? ऑब्जेक्ट. बरोबर आहे. आता डायरेक्ट मी एकनाथ शिंदेच्या घरी नाही जाऊ शकत. बरोबर आहे. क्लास म्हणजे एकनाथ शिंदे हां इमॅजिनरी आहे. आणि जर मला एकनाथ शिंदेना जर भेटायचं झालं तर मला PA ओळखीचा करावा लागतो, म्हणजे ऑब्जेक्ट. आणि त्या ऑब्जेक्टनी मी कोणाला कॉल करू शकतो? एकनाथ शिंदेना, थोडक्यात. बरोबर आहे. डायरेक्ट नाही जाऊ शकत मी. समजते का गोपाळ? ठीक आहे. सो द ऑब्जेक्ट इज अ क्रिएटेड युझिंग द क्लास नेम. माहिती आहे ऑब्जेक्ट कसा क्रिएट केला आपण? क्लासच्या नावाने. कसा तयार केला? सिंटॅक्स काय आहे? ऑब्जेक्टचं नाव इक्वल टू क्लास नेम आणि इक्वल टू व्हॅल्यूज. काय व्हॅल्यूज द्यायच्यात? व्हॅल्यूज देण्याचं काम कोण करतं? कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर कॅन बी युज्ड टू असाइन द व्हॅल्यू टू द ऑब्जेक्ट. बरोबर आहे की नाही? जेव्हा मी क्लास तयार करतो, क्लासचा ऑब्जेक्ट तयार करतो, क्लासचा ऑब्जेक्ट तयार करतानाच व्हॅल्यू दिल्या ना मी. बरोबर आहे का? बरोबर आहे का? क्लासचा ऑब्जेक्ट तयार करतानाच काय पास केलं? व्हॅल्यू पास केल्या. हे काम कोण करतं? व्हॅल्यू द्यायचं काम कोण करतं? कन्स्ट्रक्टर. म्हणून कन्स्ट्रक्टर डिफाईन केला. कन्स्ट्रक्टर कसा डिफाईन केला? पायथॉनमध्ये $_ इनिट $_ ठीक आहे. आणि त्याला कंपल्सरी काय लागतो? एक पॅरामीटर लागतो, ज्याचं नाव काय? सेल्फ. या सेल्फच्या ठिकाणी तुम्ही काही पण घेऊ शकता. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? ठीक आहे. काय म्हटलं? वेन वी क्रिएट अन ऑब्जेक्ट ऑफ द क्लास. जेव्हा आपण क्लासचा ऑब्जेक्ट तयार करतो, इट इज कॉल्ड ॲज अ इन्स्टान्शिएशन. त्यालाच काय म्हणतो आपण? व्हॅल्यू असाइन करणे, इन्स्टान्शिएशन करणे, इनिशिएशन करणे, इनिशियलायझेशन करणे. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण. आणि ऑब्जेक्टला काय म्हणतो आपण? द ऑब्जेक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इन्स्टन्स ऑफ अ क्लास. ऑब्जेक्ट कोणाचा इन्स्टन्स आहे? क्लासचा इन्स्टन्स आहे. क्लासपासून कोण तयार झाला? ऑब्जेक्ट तयार झाला. क्लिअर आहे? त्याच्यानंतर अ कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेथड. कन्स्ट्रक्टर कसा आहे? एक स्पेशल फंक्शन आहे, एक स्पेशल मेथड आहे. कशासाठी यूज केला जातो? यूज्ड टू क्रिएट अँड इनिशियलाइज अन ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास. क्लासला म्हणजे क्लासच्या ऑब्जेक्टला काय करणे? इनिशियलाइज करणे, व्हॅल्यू असाइन करणे. कोण करतं? कन्स्ट्रक्टर. सो दिस मेथड इज अ डिफाईन्ड इन द क्लास. ही मेथड कुठे डिफाईन केली जाते? क्लासमध्ये डिफाईन केली जाते. कन्स्ट्रक्टर काय आहे? एक स्पेशल टाईप ऑफ मेथड आहे. ठीक आहे. इन अ पायथॉन ऑब्जेक्ट क्रिएशन इज अ डिवायडेड इंटू 2 पार्ट. 2 पार्टमध्ये ऑब्जेक्टचं डिवायडेशन होतं. पहिला जो पार्ट आहे याच्यामध्ये बघा, पहिला पार्ट कोणता? ऑब्जेक्टचं क्रिएशन आणि ऑब्जेक्टचं इनिशियलायझेशन. ऑब्जेक्ट कसा क्रिएट केला माहिती आहे. आणि ऑब्जेक्ट क्रिएट कसा केला? ऑब्जेक्टचं नाव इज इक्वल टू क्लासचं नाव आणि त्याला व्हॅल्यू पास केलं. ठीक आहे, बरोबर आहे. पायथॉनमध्ये 2 प्रकारे ऑब्जेक्ट क्रिएट करतो आपण. बाय युजिंग द न्यू कीवर्ड वापरतो कधी कधी. आता इथं वापरलं नाही आपण न्यू कीवर्ड. आणि दुसरं डायरेक्टली न्यू कीवर्डच्या ऐवजी आपण इनिट कन्स्ट्रक्टर यूज केलं. न्यू कीवर्ड हे ओल्ड व्हर्जनमध्ये होतं पायथॉनच्या, आता तो नाही आहे, तो निघून गेला. आता काय वापरतो आपण? इनिट. ज्यावेळेस आपण इनिट वापरलं त्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट करताना न्यू वापरायची गरज नाही. ठीक आहे. म्हणून त्याचा सिंटॅक्स काय सांगितलं? सिंटॅक्स काय आहे? ऑब्जेक्टचं नाव, क्लास नेम आणि आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट्स म्हणजे नावं, जे तुम्हाला नावं पास करायचे ते नावं. क्लिअर? आणि हे कम्प्लीट एक्झाम्पल्स त्याच्यावरतीच राईट केलं आपण कम्प्लीट एक्झाम्पल. तरी पण तेच एक्झाम्पल काय केलं? खाली प्रिंट केलं. 2 ऑब्जेक्ट सध्या बनवले. ठीक, क्लिअर आहे? एवढा कोड क्लिअर आहे? एवढं क्लिअर आहे का? त्याच्यानंतर आता पुढचा जो पार्ट येतो याच्यामध्ये, पुढचा जो पार्ट आहे तो कोण आहे? क्लासचे ॲट्रिब्यूट्स. आता क्लासच्या प्रॉपर्टीज बघायच्यात आपल्याला. आतापर्यंत क्लासमध्ये काय काय बघितलं? कन्स्ट्रक्टर, बरोबर आहे. त्याच्यानंतर बिहेवियर्स म्हणजे थोडक्यात मेथड्स आपण बघितल्या. व्हेरिएबल्स आपण बघितले. कन्स्ट्रक्टरमध्येच राईट करतो आपण व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे जी व्हॅल्यू डायरेक्टली कोणाला असाइन होते? ऑब्जेक्टला. क्लिअर आहे का? समजते का? ठीक आहे. बघा आता ॲट्रिब्यूट कुणाला म्हणायचं? 2 टाईपचे ॲट्रिब्यूट असतात क्लासचे. एक असतो इन्स्टन्स व्हेरिएबल आणि दुसरा असतो
क्लास व्हेरिएबल. आता जे आपण व्हेरिएबल बनवले, हे जे आपण व्हेरिएबल बनवले, जे क्लासच्या मध्ये जे व्हेरिएबल मी बनवतो त्याला काय म्हणतो आपण? इन्स्टन्स व्हेरिएबल. कन्स्ट्रक्टरच्या मध्ये जे व्हेरिएबल्स बनवले मी, ठीक आहे, या कन्स्ट्रक्टरच्या मध्ये, त्याला काय म्हणतो आपण? इन्स्टन्स व्हेरिएबल. आणि या कन्स्ट्रक्टरच्या बाहेर जे मी व्हेरिएबल बनवेल त्याला काय म्हणतो आपण? क्लास व्हेरिएबल्स. कळतंय? काय कळालं? इन्स्टन्स व्हेरिएबल, इन्स्टंट नाही. कुठला व्हेरिएबल? इन्स्टन्स कुठं असतो? क्लासच्या मध्ये, म्हणजे कन्स्ट्रक्टरच्या मध्ये. ठीक आहे, कन्स्ट्रक्टरच्या मध्ये जे मी व्हेरिएबल्स बनवतो ते कुठले व्हेरिएबल आहेत? सगळे इन्स्टन्स व्हेरिएबल. आणि या कन्स्ट्रक्टरच्या बाहेर जे मी व्हेरिएबल बनवेल हे सगळे कसले? क्लास लेवलचे व्हेरिएबल्स. ठीक आहे. इन्स्टन्स व्हेरिएबल कसे कॉल करायचे? ऑब्जेक्टनी. ठीक आहे, इन्स्टन्स व्हेरिएबल कसे कॉल करायचे? ऑब्जेक्टनी. ठीक आहे. आणि क्लासचे व्हेरिएबल कसे कॉल करायचे? बाय क्लास नेमनी. ठीक आहे. म्हणजे क्लासचं नाव काय? पर्सन डॉट जे काही ॲक्सेस होईल ते कुठले? क्लास लेवल व्हेरिएबल. समजतं? जसं की आता मला एक इन्स्टन्स व्हेरिएबल ॲक्सेस करायचं आहे. कोणता? हा वाला. तर कसं ॲक्सेस करतो मग आपण? इथं केलं ना ॲक्सेस, बरोबर आहे? इथं ॲक्सेस केलं आणि डायरेक्टली मी असं लिहू शकतो का? समजा मी प्रिंटमध्ये जर असं म्हटलं obj1 डॉट नेम, बरोबर आहे? डायरेक्टली मी ॲक्सेस केलं ना. कुठला व्हेरिएबल? इन्स्टन्स व्हेरिएबल ॲक्सेस केला. इन्स्टन्स व्हेरिएबल कसा ॲक्सेस केला? ऑब्जेक्टनी. आता एक क्लास व्हेरिएबल असेल, ठीक आहे. कुठला व्हेरिएबल असेल? क्लास व्हेरिएबल. आता क्लास व्हेरिएबल कसा? समजा या इथं येऊन मी एक व्हेरिएबल उगं बनवलं असं काहीतरी टाइमपाससाठी. काय बनवलं? स्कूल. ठीक आहे. काय बनवलं? स्कूल. स्कूलचं नाव दिलं काय? स्कूलचं नाव काहीतरी दिलं. काय नाव दिलं? ABCD. ठीक आहे. आता हा कुठला व्हेरिएबल झाला? हा कुठला व्हेरिएबल झाला? हा इन्स्टन्स कोणता झाला? क्लास लेवल इन्स्टन्स. क्लास इन्स्टन्स. आणि हे जे आहेत हे सगळे मधले हे कुठले? इन्स्टन्स. ठीक आहे. क्लास लेवल व्हेरिएबल्स याला म्हणायचं. इन्स्टन्स लेवल व्हेरिएबल्स हे झाले. ठीक आहे. आता ह्याला कॉल करायचं झालं तर कसं कॉल करायचं? ह्याला जर कॉल करायचं झालं तर कसं कॉल करायचं? प्रिंट. क्लासचं नाव काय? पर्सन डॉट स्कूलला नाही आलं ना? कसं काय नाही आलं आता? स्कूल. ऑब्जेक्टिव्ह तर नाही ट्राय करायचं ना. ऑब्जेक्टिव्ह ट्रायच नाही करायचं. अरे डायरेक्ट स्कूल कसं होईल प्रिंट? व्हायला पाहिजे ना ॲक्सेस. क्लासचं नाव काय? एक मिनिट, डायरेक्ट असं देऊन बघा बरं. पर्सन डॉट आलं ना? ठीक आहे. एकदा रन करा. रन केल्यानंतर क्लासचं नाव काय आलं? ABCD. आणि त्याच्यानंतर एक नाव आपण प्रिंट केलं ना ऑब्जेक्ट1चं. कळतंय? समजलं हे? आणि तेच इथं सांगितलेलं आहे की इन्स्टन्स व्हेरिएबल कोणाला म्हणायचं? द इन्स्टन्स व्हेरिएबल आर द प्रॉपर्टीज अटॅच्ड टू द इन्स्टन्स ऑफ अ क्लास. वी डिफाईन इन्स्टन्स व्हेरिएबल इन द कन्स्ट्रक्टर. बरोबर आहे का? इन्स्टन्स व्हेरिएबल कुठं डिफाईन करतो? कन्स्ट्रक्टर. आणि कन्स्ट्रक्टरच्या बाहेर जे असतात ते कोण असतात? क्लास लेवल व्हेरिएबल्स असतात. एवढं लक्षात आलं? आता हे तुम्ही लिहू शकता, वाचू शकता. ठीक आहे. आणि ते इथं सांगितलेलं आहे क्लास ॲट्रिब्यूट. 2 क्लासचे ॲट्रिब्यूट आहेत. कुठले कुठले? इन्स्टन्स व्हेरिएबल, क्लास व्हेरिएबल. इन्स्टन्स व्हेरिएबल इनसाइड द कन्स्ट्रक्टर, क्लास व्हेरिएबल आउटसाइड द कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. क्लिअर आहे?
आणि याचं एक्झाम्पल काय मग आता, याचं एक्झाम्पल हे वरचाच कोड. ठीक आहे. आणि इथं सांगितलं, काय सांगितलं, वी कॅन ॲक्सेस इन्स्टन्स व्हेरिएबल. ठीक आहे. आणि इथं काय ॲक्सेस केलं, ओके, वी कॅन ॲक्सेस क्लास व्हेरिएबल. ठीक आहे. आणि वरती डिक्लेअर करताना हा कुठला क्लास इन्स्टन्स म्हणतो, याला क्लास लेबल किंवा क्लास व्हेरिएबल इन्स्टन्स. ठीक आहे. आणि हे जे आहेत हे सगळे हे कुठले इन्स्टन्स व्हेरिएबल. समजलं का, कळलं हे. कोड बघताना फक्त हे बघत चला. आणि इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतात की इन्स्टन्स व्हेरिएबल कोणाला म्हणायचं, क्लास व्हेरिएबल्स कोणाला म्हणायचं. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर कोणाला म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय कन्स्ट्रक्टर, असा इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारतात. आणि तुमचं आन्सर काय असलं पाहिजे, कन्स्ट्रक्टर कॅन बी युज्ड टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज असाइन द व्हॅल्यू टू द ऑब्जेक्ट. ठीक आहे. क्लिअर आहे. हाऊ वी कॅन क्रिएट एन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचं नाव इज इक्वल टू क्लास नेम दॅन पॅरामीटर लिस्ट और आर्ग्युमेंट लिस्ट. आर्ग्युमेंट म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू ज्यावेळेस पास करतो ते आर्ग्युमेंट लिस्ट. ठीक. याच्यानंतर उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा जो पॉईंट डिस्कस करूया, कुठला, क्लास मेथड्सचा पॉईंट डिस्कस करूया. व्हॉट इज मीन बाय क्लास मेथड्स. जसं इन्स्टन्स व्हेरिएबल बघितले तसं काय आहे, क्लास मेथड्स. परत त्याच्यामध्ये दोन टाईप येतात, इन्स्टन्स मेथड, क्लास मेथड. जसं इन्स्टन्स व्हेरिएबल, क्लास व्हेरिएबल, तसं इन्स्टन्स मेथड कोणाला म्हणायचं आणि क्लास लेवलच्या मेथड्स कोणाला म्हणायचं. ठीक आहे. या प्रॉपर्टीज आहेत कुणाच्या, क्लासच्या. समजतंय का गोंधळ. ठीक आहे. तर हा सगळा गोंधळ कुठे येतो, क्लासमध्ये येतो. जसं क्लासमध्ये गोंधळ येतो. ठीक आहे. कळालं शुभम.